नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्र हो, आपण बोलतोय डोपामिन डिटॉक्सबद्दल. याआधी आपण हॅपीनेस केमिकल्स किंवा फील गुड केमिकल्स कोणते असतात त्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि त्यातला डोपामाइनचा रोल काय आहे हे पण आपण बघितलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर डोपामाइन हे एक मोटिवेटिंग केमिकल आहे. म्हणजे एखादी अचीवमेंट आपण केली तर डोपामाइन रिलीज होतं. त्यामुळं डोपामिन डिटॉक्स ही टर्म बरोबर आहे का? तुम्हाला जर या टर्ममुळं असं वाटत असेल की डोपामिन डिटॉक्स म्हणजे डोपामिन पूर्णपणे काढून टाकणं, असं जर वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण डोपामिनची आपल्याला गरज असते. डोपामिन पूर्णपणे जर बंद झाला, म्हणजे डोपामिन हे केमिकल आहे बरोबर, तर हे केमिकल पूर्णपणे जर स्रवायचं बंद झालं तर माणूस डिप्रेशनमध्ये जाईल. इवन त्याचे विचार आत्महत्येपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे डोपामाइनची कमतरता पण असून चालणार नाही आणि त्याचा अतिरेक झाला तर काय होतं हे पण आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे डोपामिन ही दुधारी तलवार आहे. म्हणजे त्याचे जसे फायदे आहेत तसं त्याचं नुकसान सुद्धा आहे. म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी ही ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? तर त्याच्या दोन्ही बाजू आहेत. जर ती योग्य प्रकारे वापरली गेली तर ती सकारात्मक आहे. त्याचा वापर करून आपण ट्यूब लावू शकतो, फॅन लावू शकतो, AC लावू शकतो. पण त्याच ऊर्जेचा शॉक लागून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणजे ऊर्जा तीच आहे, पण तिचे दोन्ही प्रकारे चांगले पण इफेक्ट्स आहेत आणि वाईट पण इफेक्ट्स आहेत. डोपामिनचं एक्झॅक्टली तसंच आहे. या केमिकलचा वापर करून माणूस स्वतःला मोटिवेटेड ठेवू शकतो आणि त्याचबरोबर स्वतःचं तो नुकसान सुद्धा करू शकतो. त्यामुळं आपण सगळ्यात पहिल्यांदा डोपामिन डिटॉक्स म्हणजे काय हे थोडंसं बघूया. समजा तुम्हाला रील्स स्क्रोल करण्याची सवय आहे, तर होतं असं की व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम, ज्याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललोय, की पुढं काय येणार आहे याची आपल्याला माहिती नसल्यामुळं आपल्या ब्रेनला एक प्रकारचा आनंद मिळतो प्रत्येक रील स्क्रोल करत असताना. कारण नवीन काहीतरी कॉन्टेंट आपल्याला ज्याची कल्पना नसते असा कॉन्टेंट आपल्या समोर येत असतो. त्यामुळं आपल्याला आनंद होत असतो. पण मेंदू तुम्हाला काय सांगतो? मला आनंद होतोय, आणखीन हीच गोष्ट करत राहा. मग आपण कंटिन्युअसली ती गोष्ट करत राहतो आणि एक वेळ अशी येते की डोपामिनचा ओव्हरलोड होतो. म्हणजे डोपामिनचे जे रिसेप्टर्स असतात ते डिसेन्सिटाईज होतात. तुम्हाला त्या आनंदाबद्दल काहीही वाटत नाही. मग त्याच्यापेक्षा हायर डोस आपल्याला लागतो. मग आपण स्क्रोलिंगचा वेळ वाढवतो. तर हे जे डोपामिन केमिकलचं किंवा डोपामिन रिसेप्टर्सचं डिसेन्सिटायझेशन आहे ते खतरनाक आहे, ते घातक आहे. कशामुळं हे डोपामिनचे रिसेप्टर्स डिसेन्सिटाईज होऊ शकतात याच्यासाठी आपण 4 कॅटेगरीचा विचार करूया. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे बिंज टेक. आता OTT प्लॅटफॉर्म्सवरती अशा काही वेब सिरीज वगैरे आलेल्या आहेत की ज्या बघणं आपण थांबवत नाही आणि एका सिटिंगमध्ये सगळे एपिसोड्स त्याचे बघून टाकतो. याला म्हटलं जातं बिंज वॉचिंग. आणि फक्त डोपामिन रिलीज करण्यासाठी टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि या टेक्नॉलॉजीमध्ये बराच रिसर्च केला जातो आणि त्या प्रकारचाच कॉन्टेंट हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळं आपण ते बघणं थांबवू शकत नाही. तर बिंज टेकमध्ये सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया येतात. याच्यामध्ये मग यूट्यूब चॅनल्स असतील किंवा OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज असतील, मूवीज असतील, पॉलिटिकल न्यूज असतील, नेहमी बातम्या बघणं, नेहमी पॉलिटिकल डिबेट्स बघणं, हे सुद्धा बिंज वॉचिंगचंच एक उदाहरण आहे. तर अशा बिंज टेकमुळे सुद्धा आपले जे काही डोपामिन रिसेप्टर्स आहेत ते डिसेन्सिटाईज व्हायला लागतात आणि आपण त्याचं ड्युरेशन वाढवत जातो आणि आपला स्क्रीन टाईम वाढत जातो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे
अनहेल्दी सेक्स. याच्यामध्ये पॉर्नोग्राफी बघणं आणि ती वारंवार बघणं आणि त्यातल्या आयडियाजना फॅन्टासाइज करणं या गोष्टी येतात आणि या अर्थातच अनहेल्दी असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होत असतो. तिसरी गोष्ट आहे कन्झ्युमेबल्स, म्हणजे आपण काय कन्झ्युम करतो त्या गोष्टी. याच्यामध्ये खाणं आलं किंवा शॉपिंगला जाणं यासारख्या गोष्टी पण येतात. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की ज्या मोठ्या फूड चेन्स अस्तित्वात आल्या त्या 60च्या दशकामध्ये आल्या, कारण तोपर्यंत माणसाला जेवढं लागायचं तेवढंच धान्य पिकवलं जायचं किंवा पिकायचं. त्यानंतर हरित क्रांतीचं युग आलं आणि माणसाच्या गरजेपेक्षा जास्त धान्य पिकवलं जायला लागलं. मग जास्त धान्याचं करायचं काय, तर त्याच्यातून अशा प्रकारच्या फास्ट फूडची निर्मिती झाली. ज्यावेळेला दूध अतिरिक्त निर्माण व्हायला लागलं त्यावेळी दुधापासून बनवले जाणारे असे पदार्थ बनायला लागले आणि जे अर्थातच बनवत असताना त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे मीठ, साखर आणि तेल किंवा चीज वगैरे या गोष्टी याचं कॉम्बिनेशन अशा पद्धतीने केलेलं असतं की तुम्हाला त्याची सवय लागावी, म्हणून आपल्याला त्याचं क्रेविंग होतं. आपण कधीही त्या गोष्टी खाऊ शकतो. म्हणजे कन्झ्युमेबल्सनं सुद्धा आपला डोपामिन हा हिट होत असतो. चौथ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याला म्हटलं जातं थ्रिल सीकिंग ॲक्टिव्हिटीज. याच्यामध्ये जे थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस आहेत याच्यामध्ये जुगार खेळणं किंवा लॉटरीसारखे प्रकार असतात ज्याची बऱ्याच जणांना सवय असते किंवा त्याचं व्यसन असतं. म्हणजे नेहमी जुगार खेळणारे जे लोक असतात त्यांना असं वाटत असतं की आज नाही पण उद्या काहीतरी होईल, नंतर काहीतरी मला ती लॉटरी लागेल किंवा मला ते जुगार लागेल, या अपेक्षेवरती किंवा या थ्रिलमुळं ते जुगार खेळत असतात. आणि थ्रिलिंगमध्येच बाकीच्या गोष्टी पण येतात. कदाचित बंजी जंपिंग असेल किंवा पॅराग्लायडिंग असेल. अर्थात त्या गोष्टी आपण कधीतरी करतो त्या ओके आहेत, पण त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नसू तर मात्र प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला हा डोपामिन डिटॉक्स करणं गरजेचं आहे. तर या 4 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमुळं आपला डोपामिन जो आहे तो इतक्या लेवलला गेलेला असतो की आपले त्याचे सेन्सर्स हे डिसेन्सिटाईज झालेले असतात. तर हे डिसेन्सिटायझेशन जोपर्यंत कमी येत नाही तोपर्यंत डोपामिन डिटॉक्स ही कॉन्सेप्ट काम करत नाही. तर हा डोपामिन डिटॉक्स करण्यासाठी किती कालावधी लागतो? आता हा कालावधी प्रत्येक माणसापरत्वे वेगवेगळा असतो, पण असं म्हटलं जातं की 7 दिवस तरी ॲटलिस्ट आपण प्रयत्न केला पाहिजे. डोपामिन डिटॉक्ससाठी कोणताही क्विक फिक्स नाही आहे की मी ही पद्धत केली आणि डोपामिन डिटॉक्स झाला. डोपामिन डिटॉक्ससाठी थोडंसं सेल्फ डिटर्मिनेशन किंवा स्वतःच्या मनाचा निश्चय असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हे डिटॉक्स करण्यासाठी मी ज्या 4 वरती गोष्टी सांगितल्या 4 प्रकारच्या, तर त्या गोष्टींपासून दूर राहणं हे गरजेचं असतं. तर साहजिकच तुम्ही या 7 दिवसांमध्ये सोशल मीडिया, मोबाईल्स, व्हिडिओ गेम्स यापासून दूर राहायचं आहे. अनहेल्दी सेक्स किंवा अनहेल्दी खाणं, लॉटरी किंवा जुगार यासारख्या गोष्टीपासून आपण दूर राहायचं आहे. आणि त्याच्या ऐवजी काय करायचं आहे, कारण आपण जर असंच राहिलो तर डोपामिन रिलीज नाही होणार. मग डोपामिन रिलीज करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते आपण बघूया. मित्रहो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण दिवसाची सुरुवात तुम्ही जर थंड पाण्याच्या अंघोळीने केलीत तर डोपामिन डिटॉक्ससाठी ती एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गानं स्वतः आपल्याला दिलेल्या आहेत. कोवळ्या उन्हात फिरणं किंवा भरपूर ऑक्सिजनच्या ठिकाणी जाऊन प्राणायाम करा, योगासनं करा किंवा एक्सरसाइज करा किंवा भरपूर पाणी प्या, थंड पाण्याने आंघोळ करा. या गोष्टींनी डोपामिन डिटॉक्सची सुरुवात होते. याचमध्ये तुम्ही तुमचं वाचन वाढवणं, तुमच्या दिवसाचं प्लॅनिंग करणं, जर्नलिंग करणं, म्हणजे दिवस संपल्यानंतर तुम्ही आजच्या दिवसात तुम्हाला काय काय वाटलं, तुमचे विचार काय होते किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही आभारी आहात, अशा प्रकारचं ग्रॅटिट्यूड जर्नल तर जरी तुम्ही मेंटेन करायला लागलात तरीसुद्धा डोपामिन डिटॉक्सला मदत होते. मेडिटेट करा, एक्सरसाइज करा आणि सोशली म्हणजे मित्रांमध्ये मिसळून गप्पा मारा. त्या गोष्टी
डोपामिन डिटॉक्सला अत्यंत गरजेचे आहेत. तर तुम्ही एक लिस्ट काढा की या गोष्टी मला बदलायच्या आहेत, ज्यामध्ये माझा वेळ जातोय किंवा मी ॲडिक्टिव्ह आहे, आणि त्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता हे थोडंसं लिहायला लागा. म्हणजे मी मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा एखादं पुस्तक वाचू शकतो, किंवा मी अमुक अमुक गोष्ट करण्यापेक्षा मी एक्सरसाइज करू शकतो, मी मेडिटेशन करू शकतो. या प्रकारच्या रिप्लेसमेंट्स तुम्ही शोधणं हे गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपले जे शॉर्ट ग्रॅटिफिकेशन्स असतात किंवा इमिडिएट ग्रॅटिफिकेशन्स जे असतात, म्हणजे ज्याचा लगेच आपल्याला आनंद मिळतो, अशा गोष्टी आपण डिले करणं म्हणजे डोपामिन डिटॉक्सचा एक महत्त्वाचा मंत्र आहे. ज्या ज्या गोष्टी केल्यामुळं तुम्हाला पटकन आनंद मिळतो त्या गोष्टी डिले करायला लागा. डिलेड ग्रॅटिफिकेशन हे आपल्या आयुष्यामध्ये पैसा मिळवण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि अदरवाईज वेलबिईंगसाठी अत्यंत गरजेचं आहे. डोपामिन डिटॉक्स करण्यासाठी ज्या गोष्टी मी करायला तुम्हाला सांगितल्या, म्हणजे निसर्गामध्ये राहणं, एक्सरसाइज करणं, थंड पाण्याने अंघोळ करणं किंवा वाचन करणं, या गोष्टी आपल्याला आनंद देतात, पण तो आनंद द्यायला थोडा वेळ घेतात. त्यामुळे कदाचित आपल्याला ते करावेसे वाटत नाही. आपल्याला अशा गोष्टी करण्याची इच्छा होते ज्या गोष्टी आपल्याला पटकन आनंद देतात. म्हणून थोडंसं ग्रॅटिफिकेशन डिले करायचं आहे. आणि याचाच दुसरा अर्थ तुम्ही असाही म्हणू शकता की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं आहे. कम्फर्ट झोन सोडणं म्हणजेच डोपामिन डिटॉक्सची तयारी सुरू करणं असतं. ज्या गोष्टी करायला तुम्हाला अवघड वाटतं, तुम्हाला माहिती आहे की त्या करणं माझ्या दृष्टीने चांगल्या आहेत, गरजेच्या आहेत, पण तुम्हाला करायची इच्छा होत नाही आहे, तर त्या गोष्टी करणं म्हणजेच आपला कम्फर्ट झोन सोडणं आणि बाहेर पडणं. कम्फर्ट झोनबद्दल मी नंतर कधीतरी बोलेन, पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवावी की ज्या गोष्टी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देतात त्या आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये ठेवतात, आणि ज्या गोष्टी आपल्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन देतात, म्हणजे आनंदाचा अनुभव नंतर देतात, त्या गोष्टी डोपामिन डिटॉक्ससाठी गरजेच्या आहेत. तर तुम्ही तुमची कोणती सवय, कोणत्या सवयींनी बदलणार आहात, कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक, कमेंट आणि शेअर तुम्ही जरूर करू शकता. आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा एक असाच जबरदस्त विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.